रामराम मंडळी. दुर्गा सप्तशतीच्या 5व्या अध्यायामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्लोक 77 ते 100 अर्थासहित. इन्द्रियाणामधिष्ठात्री भूतानां चाखिलेषु या भूतेषु सततं तस्यै व्याप्तिदेव्यै नमो नमः। चितिरूपेण या कृष्ण मेतद्व्याप्य स्थिता जगत्। नमस्तस्यै 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 नमो नमः। स्तुतासुरः पूर्वमभीष्टसंश्रयात् तथा सुरेन्द्रेण दिनेषु सेविता। करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहन्तु चापदः। या साम्प्रतैश्चोदत दैत्यतापितैरस्माभिरीशा च सुरैर्नमस्यते। या च स्मृता तत्क्षणमेव हन्ति नः सर्वापदो भक्तिविनम्रमूर्तिभिः। ऋषिरुवाच एवं स्तवादियुक्तानां देवानां तत्र पार्वती स्नातुमभ्याययौ तो ये जाह्नव्या नृपनन्दन। सा ब्रवीत्तान् सुरान् सुभ्रूर्भवधि स्तूयतेऽत्र का। शरीरकोशतश्चास्या समुद्भूता ब्रवीच्छिवा। स्तोत्रं ममैतत्क्रियते शुम्भदैत्यनिराकृतैः। देवैः समेतैः समरे निशुम्भेन पराजितैः। शरीरकोशाद्यत्तस्याः पार्वत्या निःसृताम्बिका। कौशिकीति समस्तेषु ततो लोकेषु गीयते। तस्या विनिर्गतायान्तु कृष्णाभूत् सापि पार्वती। कालिकेति समाख्याता हिमाचलकृताश्रया। ततोऽम्बिकां परं रूपं बिभ्राणां सुमनोहरं ददर्श चण्डो मुण्डश्च भृत्यौ शुम्भनिशुम्भयोः। ताभ्यां शुम्भाय चाख्याता अतीव सुमनोहरा। काप्यास्ते स्त्री महाराज भासयन्ती हिमाचलं। नैव तादृक्क्वचिद्रूपं दृष्टं केनचिदुत्तमं। ज्ञायतां काप्यसौ देवी गृह्यतां चासुरेश्वर। स्त्रीरत्नमतिचार्वङ्गी द्योतयन्ती दिशस्त्विषा। सा तु तिष्ठति दैत्येन्द्र तां भवान् द्रष्टुमर्हति। यानि रत्नानि मणयो गजाश्वादीनि वै प्रभो। त्रैलोक्ये तु समस्तानि साम्प्रतं भान्ति ते गृहे। ऐरावतः समानीतो गजरत्नं पुरन्दरात्। पारिजाततरुश्चायन् तथैवोच्चैश्रवाहयः। विमानो हंससंयुक्त मेतत्तिष्ठति तेऽङ्गणे। रत्नभूतमिहानीतै यदासीद्वेधसोद्भुतं। निधिरेष महापद्मस्समानीतो धनेश्वरात्। किञ्जलकिनिन्ददौ चाब्धिर्मालाममलानपङ्कजां। छत्रन्ते वारुणङ्गेः काञ्चनस्रावितिष्ठति। तथा यंस्यन्दनवरो यः पुरासीत प्रजापतेः। मृत्योरुत्क्रान्तिदा नाम शक्तिरीशत्वयारुता। पाशः सलिलराजस्य भ्रातुस्तवः परिग्रहे। निशुम्भस्याब्धिजाताश्च समस्ता रत्नजातयः। वह्निरपि ददौ तुभ्यमग्निशौचे च वाससि। एवं दैत्येन्द्ररत्नानि
समस्तान्यारुतानि ते स्त्रीरत्नमेषा कल्याणी त्वया कस्मान्यगृह्यते. जी देवी सर्व जीवांच्या इंद्रियांची अधिष्ठात्री देवी आहे आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये व्यापून राहिली आहे, अशा त्या सर्व व्यापक शक्तिरूपी देवीला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. जी देवी चैतन्यरूपी सर्व जगाला व्यापून राहिली आहे, तिला नमस्कार असो, नमस्कार, वारंवार नमस्कार असो. पूर्वी आपलं इच्छित प्राप्त झाल्यामुळे देवाने जिचं स्तवन केलं, त्याप्रमाणे इंद्राने पुष्कळ दिवसांपर्यंत जिची आराधना केली, ती शुभकारक सर्व समर्थ देवी आमचं कल्याण आणि मंगल करो आणि आमच्या सर्व आपत्ती नष्ट करो. सांप्रत उन्मत्त दैत्यांपासून छळले गेलेले आम्ही सर्व देव त्या परमेश्वरीला नमस्कार करत आहोत आणि भक्तीने नम्र झालेल्या पुरुषांकडून स्मरण होताच जी तात्काळ सर्व आपत्तींचा नाश करते, ती जगदंबा आमचं संकट दूर करो. ऋषी म्हणतात, हे राजा, याप्रमाणे जेव्हा देव स्तुती करत होते त्यावेळी गंगे स्नान करण्याकरता पार्वती देवी तिथे आली होती. सुंदर भुकुटी असलेल्या पार्वतीने देवांना विचारलं, आपण इथे कोणाची स्तुती करत आहात? तेव्हा पार्वतीच्या शरीरकोशातून प्रकट झालेली शिवादेवी म्हणाली, शुंभ दैत्याकडून पळून लावलेल्या आणि निशुंभ दैत्याने युद्धात पराभूत केलेल्या सर्व देवांकडून हे माझं स्तवन केलं जात आहे. पार्वतीच्या शरीरकोशातून अंबादेवी उत्पन्न झाली म्हणून तिला सर्व लोकांमध्ये कौशिकी असं म्हणू लागले. कौशिकी त्या शरीरकोशातून प्रकट होताच पार्वतीच्या शरीराचा रंग काळा पडला म्हणून हिमालयाच्या आश्रयाने राहणाऱ्या तिला कालिका असं नाव प्राप्त झालं. त्यानंतर शुंभ निशुंभाचे सेवक चंड आणि मुंड हे तिथे आले आणि अत्यंत सुंदर आणि मनोहर असं रूप धारण करणाऱ्या अंबिका देवीला त्यांनी पाहिलं. नंतर ते शुंभाकडे जाऊन म्हणाले, महाराज, ती एक अत्यंत सुंदर स्त्री असून आपल्या दिव्य कांतीने हिमालयाला प्रकाशित करत आहे. तिच्यासारखं अतिशय देखणं रूप कुठेही कोणीच पाहिलं नसेल. हे असुरेश्वरा, ती देवी कोण आहे जाणून घेऊन आपण तिचा स्वीकार करावा. स्त्रियांमध्ये तर ती केवळ रत्नच आहे. तिचे अवयव फारच सुंदर आहे. ती आपल्या कांतीने सर्व दिशा प्रकाशित करते. आता ती हिमालयावरच राहते. महाराज, आपण तिला पाहू शकता. हे प्रभू, मणी, हत्ती, घोडे आदी त्रैलोक्यातील सर्व रत्न आहेत. ती सर्व तर आपल्या घरात सध्या शोभत आहेत. हत्तीमध्ये रत्नच असा ऐरावत, हा पारिजात वृक्ष आणि त्याचप्रमाणे हा उच्चैश्रवा घोडा हे सर्व आपण इंद्रापासून आणले. ब्रह्मदेवाचं हंसयुक्त असं जे रत्नभूत अद्भुत विमान होतं तेही आपण इथे आणलं आहे. आपल्या अंगणात हे शोभा देत आहे. त्याचप्रमाणे महापद्म नावाचा खजिना आपण कुबेरापासून जिंकून आणला आहे. सुंदर केसराने सुशोभित आणि कधीही न कोमेजणारा अशा कमळांची माळा समुद्राने आपल्याला भेट दिली आहे. सोन्याचा वर्षाव करत राहणारं वरुणाचं छत्रही आपल्या घराची शोभा वाढवत आहे. त्याचप्रमाणे हा सर्वात श्रेष्ठ रथ जो पूर्वी दक्ष प्रजापतीच्या अधिकारात होता तो आता आपल्या ताब्यात आहे. हे दैत्येश्वरा, यमाची उत्क्रांतीदा नावाची शक्ती देखील आपण हरण करून आणली. त्याचप्रमाणे वरुणाचा पाश आणि समुद्रात उत्पन्न होणारी सर्व रत्न आपला भाऊ निशुंभाच्या घरी आहेत. अग्नीने ही स्वतः शुद्ध केलेली 2 वस्त्र आपल्या पायाशी ठेवली आहेत. हे दैत्यराज, या प्रकारे सर्व रत्न आपण हरण करून आणली आहेत. तर मग स्त्रियांमध्ये केवळ रत्नच अशी ही कल्याणमयी स्त्री आपण का प्राप्त करून घेत नाही? मंडळी, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राम राम.